आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। मागील आठवड्यात आपण आपल्या पाल्यासोबत गप्पा गोष्टी करून पाऊस पाणी या विषयावर चर्चा केली असेल। ही कृती करतानाचे मुलांचे अनुभव, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या कृतींचे फोटो काढून आपल्या मातापालक गटांवर पाठवा। चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं। किलबिल पक्षी बोलते, झुळ 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 झरे वाहते, पानो पाने फुले बहरते, फूल पाखरे बर फिर फिरते, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई। किलबिल पक्षी बोलते। गंमत न्यारी तिथे नांदते मुलेच सारी, त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदते मुलेच सारी। कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारे हसते गाते नाचते कोणी रडके नाही। स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई। किलबिल पक्षी बोलते। ऐकलेले गाणे घरी जाऊन मुलांसोबत म्हणा किंवा तुम्हाला व मुलांना येत असणारी बडबड गीते म्हणा। आता वेळ झाली आहे पुढील कृतीची, जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा। भाज्यांचे वर्गीकरण करण्याची कृती आई आणि मुलाने मिळून एखाद्या खेळासारखी घ्यावी। सर्वात आधी घरातील सर्व उपलब्ध भाज्या जसे मेथी, पालक, बटाटा, टोमॅटो, कोबी, गाजर, कांदा एका मोठ्या टोपलीत किंवा जमिनीवर एकत्र ठेवाव्यात। त्यानंतर मुलाला वेगवेगळ्या भाज्यांचे गट करायला सांगावे। पहिल्या गटात ज्यांना फक्त पाने आहेत अशा पालेभाज्या, उदाहरणार्थ मेथी, कोथिंबीर। दुसऱ्या गटात झाडावर लागणारी फळे म्हणजे फळभाज्या, उदाहरणार्थ वांगी, भेंडी, टोमॅटो। आणि तिसऱ्या गटात जमिनीच्या खाली येणारी कंदमुळे, उदाहरणार्थ बटाटा, कांदा, गाजर। योग्य वर्गीकरण पूर्ण झाल्यावर कौतुक करून हा खेळ पूर्ण करावा। आईने मुलाला या भाज्यांचे गट कर असे सांगावे व मुलांसोबत चर्चा करावी। झाडाला कोणती भाजी कुठे लागते व आपण त्याला काय म्हणतो। या कृतीमुळे मुलांना भाज्यांची नावे तर समजतीलच, पण त्या कशा आणि कुठे उगवतात याची तांत्रिक माहिती खेळता खेळता मिळेल। चला तर मग आता वेळ झाली आहे खेळाची, म्हणजे मिळून काही करूया या कृतीची। आता आपण खेळणार आहोत एक मजेशीर खेळ, ज्यासाठी घरातील उपलब्ध असणारे पदार्थ, फळे, भाज्या लागतील, जसे मीठ, साखर, चिंच, कैरी, टोमॅटो, कारले इत्यादी। आता गटातील एका मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्या मातेला उपलब्ध असलेल्या फळे, भाज्या व पदार्थांची एक एक करून चव घ्यायची आहे व त्याची चव कशी आहे हे सांगायला लावायचे आहे। योग्य चव ओळखल्यास इतर मातांनी तिचे कौतुक करावे। अशा प्रकारे हा खेळ सुरू ठेवायचा आहे। जी माता सर्वात जास्त पदार्थांची चव घेऊन बरोबर चव ओळखेल ती माता विजयी असेल। आशा आहे की तुम्हाला हा मजेशीर खेळ आवडला असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की खेळून पहा। यामुळे मुलांचे निरीक्षण, विचार आणि स्मरणशक्ती वाढेल। हा मीठ आहे, हा खारट आहे।
आंबा हे आंबट आहे. हा टमाटर आहे, हा आंबट आहे. हे साखर आहे, हे गोड आहे. आता पुढील कृतीकडे जाऊया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. आईने स्मरणशक्तीचा हा खेळ घेण्यासाठी मुलांसमोर कोणत्याही 5 वेगवेगळ्या वस्तू, उदाहरणार्थ पेन, चमचा, चेंडू, बाटली, चावी इत्यादी एका ओळीत मांडाव्यात. मुलाला त्या वस्तूंचे नीट निरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि त्यानंतर त्याला डोळे मिटायला सांगावे. डोळे मिटून असताना त्यातील कोणतीही एक वस्तू आईने हळूच लपून ठेवावी आणि त्याला डोळे उघडायला सांगून यातील कोणती वस्तू गायब झाली आहे हे ओळखण्यास सांगावे. मुलाने वस्तू अचूक ओळखली की त्याचे कौतुक करावे. आता यामधली एक वस्तू गायब झाली, त्या वस्तूचं नाव सांगायचं. आता डोळे उघड. आता उघड. आता उघड. आता उघड. आता काय? आता उघड. छान छान सांगितलं. मस्त. यामुळे मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती दोन्ही सुधारतात. तसेच मुलांमध्ये जीवनकौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना स्वयंपाकात आणि बाजारात प्रत्यक्ष अनुभव देणे खूप फायद्याचे ठरते. घरी स्वयंपाक करताना मुलांना बटाटे सोलणे, तांदूळ निवडणे किंवा खलबत्त्यात शेंगदाणे कुटणे यासारखे लहान कामे देऊ शकता. यामुळे त्यांच्या हाताच्या बोटांचा व्यायाम होतो. हीच कृती पुढे नेत मुलांना जवळच्या बाजारात किंवा भाजी मंडईत घेऊन जावे. तिथे त्यांना विविध भाज्या आणि फळे दाखवून त्यांची नावे, रंग आणि आकार यांची प्रत्यक्ष ओळख करून द्यावी. बाजारात भाजी कशी निवडतात आणि वजनाचे मोजमाप कसे केले जाते याचे निरीक्षण मुलाला करू द्यावे. यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते. चला तर मग कृतीपत्रिका मुलांकडून कशी सोडून घ्यायची आहे यावर चर्चा करूया. मुलाला आवडणाऱ्या फळांचे चित्र वहीत काढण्यास सांगावे. त्यानंतर त्यात रंग भरण्यास सांगावे किंवा उपलब्ध साहित्य जसे की वर्तमानपत्रातील रंगीत कागद, डाळी, सुकलेली पाने यांच्या साहाय्याने चिकटकामातून चित्र पूर्ण करण्यास सांगावे. तुम्ही या कृती घरी मुलांसोबत करताना तुम्हाला आलेले अनुभव, अडचणी प्रत्येक आठवड्याला गटात नक्की शेअर करा. आजच्या कृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि कृतीसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.